नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोकडे एस जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुई छत्तीसी या ठिकाणी इतिहास अध्यापनाचे कार्य करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 8व्याचा अभ्यास करत होतो. जागतिक महायुद्ध आणि भारत या प्रकरणामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये पहिले जागतिक महायुद्ध आणि दुसरे जागतिक महायुद्ध त्यांची कारणे याचा आपण क्रमशः अभ्यास केला. आज आपण महायुद्धे आणि भारत यामध्ये पहिले महायुद्ध आणि भारत या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिले जागतिक महायुद्ध झाले आणि या महायुद्धामध्ये भारताची इच्छा नसताना देखील इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला सक्तीने पहिल्या महायुद्धामध्ये ओढले. भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामुग्री तसेच मनुष्यबळाची देखील मदत केली. 1919 आणि 20च्या शेवटापर्यंत हिंदुस्थानमधील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये युद्धासाठी मदत केली. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर इंग्लंडने भारतातून वेगवेगळ्या देशामध्ये जवळपास 10,96,013 सैनिक पाठविले. या सैनिकांनी देखील पहिल्या महायुद्धामध्ये मोठा पराक्रम केला. त्यामध्ये 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. या युद्धात भारताने इंग्लंडला मोठी मदत केली. दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, ज्यूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारती, लाकूड, रेल्वे, वाहतूक साधने इत्यादी साधनसामुग्री भारतातून युरोपात पाठवली. 1918च्या शेवटापर्यंत 1 अब्ज 40 लक्ष रुपयांची युद्धसामुग्री भारतातून ब्रिटिशांनी नेली. पहिल्या महायुद्धाचे विविध क्षेत्रावर परिणाम झाले. लष्करी युद्धसामुग्री, नागरी उद्योगधंदे, व्यापार, औद्योगिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती, अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था या क्षेत्रावर फार मोठे दुरोगामी परिणाम झाले. या युद्धामुळे मात्र भारताच्या औद्योगिकरणास चालना मिळाली. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लोखंड, पोलाद, कोळसा, खाण उद्योगात याचा परिणाम दिसून आला. पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. युद्धकाळात व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली. शेतीमालाला मंदी आली तर औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याची निर्यात केल्यामुळे भारतात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आणि भारतामध्ये अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महायुद्धाचे भारतावर संमिश्र असे परिणाम झाले. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. युरोपात लढताना आपली शस्त्रास्त्रे इतर राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहेत. विमाने अप्रगत आहेत. अप्रगत यांत्रिक साधने, तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळेझाक आणि असे अनेक उणिवा नेत्यांना जाणविल्या. हे भारतीयांच्या लक्षात आले आणि या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने देखील एक समिती स्थापन केली. 1917मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड आणि एडवर्ड सॅम्युएल मॉन्टेग्यू, सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनामध्ये कोणकोणत्या सुधारणा करता येतील याचा एक अहवाल तयार केला. त्याचबरोबर काही लष्करी सुधारणा देखील सुचविल्या.
मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आणि मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आश्वासने दिली. सैन्यामध्ये भरती करत असताना जात, वंश, धर्म यांचा विचार केला जाणार नाही. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येतील. इंग्लंडमधील स्टँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात देखील अकादमी स्थापन करण्यात येईल. या अकादमीत 10 जागा हिंदी तरुणांसाठी असतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही देखील सुरू करण्यात आली. 1921 हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यात आला. हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रातून लेख लिहिले आणि हिंदी लोकांना लष्करात अधिकारपदे देत असताना भेदभाव करू नका अशी मागणी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्धकार्यात मदत करण्यासाठी टिळकांनी, महात्मा गांधीजींनी व इतर नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात आपण जर सहभागी झालो तर भविष्यकाळात त्याचा फायदा भारतीयांना होईल अशी त्यांची दूरदृष्टी होती. इंग्रजांनी साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या युद्धात हिंदुस्थानला ओढले. पंडित नेहरूंनी त्यांची कन्या इंदिरा यांना या काळाचे वर्णन करणाऱ्या पत्रात म्हटले होते की हे हिंदुस्थानचे युद्ध नव्हते. हिंदुस्थानचे जर्मनीशी, तुर्कस्तानशी भांडण नव्हते. हिंदुस्थानला या बाबतीत स्वतःचे मतच नव्हते. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. हिंदुस्थानात दारिद्र्य पराकोटीचे होते. त्यामुळे सैन्य भरतीला कोणतीच अडचण नव्हती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धात लढले. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत देण्यात आली. महायुद्धाच्या काळात भारतीयांनी अनेक लोक देशांतर करू लागले. कॅनडा, अमेरिका या ठिकाणी जाऊ लागले. कॅनडा सरकारने भारतीयांना कॅनडामध्ये येण्याची बंदी घातली. बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटामारू या जहाजाला कॅनडा सरकारने येण्यास बंदी घातली. हे जहाज पुन्हा भारतात आले. भारतात आल्यानंतर कोलकाताजवळच बजबज बंदरात उतरले. जहाजातील उतारूंनी ताबडतोब आपल्या गावी निघून जावे असे हुकूम इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना दिले, परंतु हे हुकूम भारतीयांनी मोडले. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये 30 भारतीय ठार झाले. इंग्रजांच्या या कृत्यामुळे भारतीय जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. पहिल्या महायुद्ध काळामध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी यांनी बहुमोल अशी मदत केली. या कंपनीने इंग्लंडला उत्तम रेल्वे रूळ तयार करून दिले. सैन्याची जलद हालचालीसाठी आणि युद्धसामुग्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि रेल्वे रुळाची गरज टाटा आयर्न अँड स्टील कंपनीने केली आणि म्हणून या कंपनीचे योगदान फार मोठे आहे. भारतीय लोकांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याची साक्ष व्हाईसरॉयनी दिली. जर्मनी हा राष्ट्रवादी देश होता
भारतही राष्ट्रवादाचा विलक्षण प्रभाव होता, पण जर्मनीचा राष्ट्रवाद आणि भारतीयांचा राष्ट्रवाद यामध्ये फार मोठा फरक होता. जर्मनी या देशाने दुसऱ्यांचे प्रदेश आपल्या देशामध्ये समाविष्ट केले आणि आपले राष्ट्र कसे बलिष्ठ होईल, कसे मोठे होईल यासाठी त्याने दुसऱ्या देशांवर आक्रमण केले. तर भारताचा राष्ट्रवाद हा भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी प्रयत्न करत होता. आपल्याच देशात नव्हे तर जगभर लोकशाहीच निर्माण व्हावी असे व्यापक ध्येय भारतीयांचे होते आणि त्यावर आधारलेला हा भारतीय राष्ट्रवाद होता. ॲबेसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने सेवा पथके, स्वयंसेवक, अन्नधान्ये इत्यादी मदत पाठविली. जर्मनीमध्ये वंशभेद पराकोटीला गेलेला होता. हिटलरने लाखो ज्यू लोकांची कत्तल केली. पण भारतात मात्र प्रथमपासूनच वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, वंशाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत होते आणि राहत आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य वैशिष्ट्य आणि मोठेपण आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महायुद्धाने भारतावर कोणकोणते परिणाम झाले याचा आपण अभ्यास केला. उर्वरित भाग आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.